नमस्कार. ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला TET असेल, सरळ सेवा भरतीची कुठल्याही परीक्षा असतील, म्हणजे आता येणार तलाठी आहेत, महानगरपालिकेच्या परीक्षा आहेत, कुठल्याही परीक्षा असतील त्या सर्वांसाठी जे काही बुक लिस्ट आहे, जे सगळे वापरतात असं नाही, पण काही कलेक्टिव्हली बुक्स आहेत जे मी तुम्हाला रेफर करणार आहे. तर चला सुरू करूया. मी इथे पुस्तक घेऊन आलेले. जास्त मी आता सध्या TETची परीक्षा आहे, त्याच्यामुळे मी TETवर जास्त काही पुस्तकं सांगितले आहेत. पण TETचं म्हणजे काही कॉमन विषय असतात, मराठी, इंग्रजी, गणित, ह्याचा जर तुम्ही कंटिन्यू सराव केला तर जे सरळ सेवाच्या कुठलीही परीक्षा तुम्ही देणार असाल किंवा मेन्स असतील MPSCची, तर त्याला त्याचा उपयोग होईल. फक्त TETसाठी नाही तर कुठल्याही परीक्षेसाठी, कारण आता तलाठीचा पण GR निघालेला आहे, कधी पण त्याची भरती येऊ शकते, तर तयारीला लागा. तर पहिलं पुस्तक आहे माझं इथे इंग्लिशचं. तर मी हे पुस्तक आता याचं खूप अवस्था ही झाली, वापरूनही झालेलं. तर असं हे 3-4 वर्ष झालं पुस्तक घेतलेलं आहे मी हे. आणि हे मी एका आमच्या इकडे ना आता ह्याला 3 लॉकडाऊनच्या आधीच घेतलेलं आहे. आमच्या इकडे साहित्य संमेलन होतं, मराठी साहित्य संमेलन, त्यावेळेस मी इथून घेतलं होतं पुस्तक. हे तीनचं मी कॉम्बोज घेतला होता. हे खूप फायद्याचं आहे. इंग्लिशचं पुस्तक रामदास वाघ यांचं आहे, द बेस्ट इंग्लिश ग्रामर. आता याच्यामध्ये प्रत्येक ग्रामरचं प्रत्येक भाग जो आहे, जो डिटेलमध्ये, म्हणजे बेसिकपासून प्रत्येक गोष्टी आहेत, जो तुम्ही स्वतः सेल्फ स्टडीने सुद्धा करू शकता. एक मिनिट नीट दाखवते. तर तुम्ही नीट करू शकता, किंवा प्रत्येक पार्ट असेल, प्रत्येक छोटा घटक असेल, जसं की आता आपण इथं बघू शकता, नंबर असेल, जेंडर्स असेल, केसेस असेल, त्याच्यानंतर प्रोनाऊन्सेस असतील, मॉडल ऑक्झिलरी, प्रत्येक आहे ते ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. खूप म्हणजे बेसिकपासून ह्याच्यामध्ये माहिती आहे. तुम्ही स्वतः पण अभ्यास करून घेऊ शकता. वोकॅबलरीसुद्धा आहे ह्याच्यामध्ये, कारण आजकाल TCS परीक्षा घेत आहे, सरळ सेवा कुठल्याही परीक्षा असतील तर वोकॅबलरीवर जास्त फोकस आहे. खूप चांगलं पुस्तक आहे. नक्की जवळ तुमच्या स्टोअरमध्ये मिळालं तर घ्या, किंवा तुम्हाला जे हवं असेल ते घ्या. आता शक्यतो हे पुस्तकं सगळेजण वापरतात आणि सगळ्यांना याचा फायदा झालेला आहे. मोरा वाळंब्यांचं पुस्तक. आता हे 54 आवडते. मी हे सांगते की मी लॉकडाऊनच्या आधी घेतलं होतं पुस्तक, 2019 का 20ला घेतलं होतं. त्या इथे धाराशिवमध्ये साहित्य संमेलन होतं, त्यावेळेस मी हे पुस्तक घेतलं होतं. सो ह्या बुकवरती मला हे पुस्तक फ्री मिळालं होतं. ह्याच्यामध्ये फक्त व्याकरण आहे. याच्यामध्ये आता मोरा वाळंब्यांचं आहे म्हटल्यानंतर काही सांगायची गरज नाही, सगळं डिटेलमध्ये असतं. सेल्फ स्टडीने सुद्धा तुमचं ह्याच्यावर सुद्धा होऊन जाईल. नंतर वोकॅबलरी पण ह्याच्याबरोबर ही फ्री मिळाली, ती पण मोरा वाळंब्यांचंच आहे. वोकॅबलरी पण नवीन प्रिंटमध्ये हे आहे, त्याच्यामुळे असं नवीन दिसतं. बाकी हे पुस्तक पण मोरा वाळंब्यांचंच आहे. आता आपण लहानपणी कोणी नवोदयाला बसला असेल, स्कॉलरशिपला असला असेल, त्यावेळेस आठवत असेल की नाही माहीत नाही, पण मला माझं खूप हे जुनं पुस्तक आहे. मी लहान असताना ज्यावेळेस मी स्कॉलरशिपला बसले होते, MTS असेल किंवा म्हणजे आमच्या इकडे मुरुड टॅलेंट सर्च म्हणून एक परीक्षा घेतली जायची, ती आता बंद झाली वाटतं. त्याच्यासाठी पण हे पुस्तक आणलं होतं. तर मी हे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी घेऊन आले होते, गणिताचं पुस्तक. अगदी जर तुमचं गणित खरंच कच्चं असेल ना, गणित यायचं असेल तर बेसिक पक्कं पाहिजे. जर तुमचं गणित खूपच कच्चं असेल तर तुम्ही हे गणित पुस्तक वापरू शकता, किंवा तुमच्या घरी कोणी आहे जे सरळ सेवा भरतीची तयारी करते किंवा MPSCची सुद्धा तयारी करते, प्रिलिम असेल, मीन्स, त्यांना हे पुस्तक द्या. किंवा लहान मुलं आहे जे स्कॉलरशिप, नवोदय, NMS असतील किंवा सैनिकी स्कूलच्या परीक्षेची तयारी करत असेल, त्यांना हे पुस्तक तुम्ही नक्की द्या. हे खूप चांगलं आहे. तानाजी जाधव यांचं आहे. हे सोपं आहे, 50 रुपयाला त्यावेळेस आलं होतं. आता याची किंमत माहीत नाही किती वाढली असेल, पण खूप छान आहे. प्रत्येक हे घटकाची सूत्र आहेत, डिटेलमध्ये सगळं माहिती आहे, उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्ही हे नक्की घ्या. तर तुमचं खरंच कच्चं आहे, बेसिक मॅथ जमत नाही तर तुम्ही हे घ्या. हे फक्त गणितासाठी आहे. ह्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचं शक्यतो काही नाही आहे, पण घ्या. बुद्धिमत्तेचं पण आहे, पण घ्या हे पुस्तक. हे नक्की आहे. मिळत नसलं आता शक्यतो, पण हे जर मिळालं तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये तर नक्की घ्या. आता हे TETसाठीचं पुस्तक आहे. पेपर 1 आणि पेपर 2 जर दोन्हीची तयारी करत असाल तर हे क्वेश्चन बँक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त क्वेश्चन पेपर आहेत, म्हणजे तुम्हाला सरावासाठी. कारण कुठल्याही परीक्षेची तयारी करायची असेल तर PYQ पण महत्त्वाचे असतात. कारण PYQमध्ये माझा तर अनुभव आहे की 10-12 मार्क्स तर सहज मिळतात. तशा टाईपचे क्वेश्चन येतात. कसं काय असतं हे सगळं PYQतून कळतं. तर आता हे माझ्याकडे 2013 ते 2021 पर्यंतचं TETच्या हे जे
2013-2021 पेपर आणि एक पेपर 2 सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे हे क्वेश्चन बँक आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घ्या. मी हा ऑनलाईन मागवला होता फ्लिपकार्टवरून. जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला याची लिंक तुम्हाला देईन. पण हे खूप चांगलं पुस्तक आहे. मागच्या वेळेस मी पहिल्यांदा मी TET देत होते, मला काही एवढा अनुभव नव्हता TETचा, पण मी ह्या पुस्तकावर जास्त फोकस करून वारंवार मी हे क्वेश्चन घेतले सोडवायचे आणि ह्याच्या रिलेटेड मी अभ्यास कसे क्वेश्चन येतात तसा अभ्यास मी केला होता. बऱ्यापैकी चांगले माझे मार्क आले होते. माझे TETचे मागच्या वेळेस 82 मार्क आले होते, पण 90ला ओपनला पास असल्यामुळे माझी थोडक्यात TET गेली होती. ह्यावेळेस नक्की होऊन जाईल असं मी विचाराने अभ्यास करते. पण तुम्ही नक्की जो सुरुवातीपासून पहिल्यांदा TET देते तर मी हे पुस्तक घ्या, हे नक्की उपयोगाला येईल. त्याच्या पुढच्या आवृत्त्या पण आल्या असतील, पण मला हे मिळालं होतं त्यामुळे मी हे घेतलं होतं. आणि आता TETसाठी हे पुस्तक आहे. तर मला हे जे TET पास झालेले आहेत किंवा जॉबला लागलेले आहेत त्यांनी मला हे रेकमेंड केलं होतं पुस्तक, कारण ते स्वतः टेट पास आहेत, TET पास आहे आणि ते स्वतः आता जॉईन पण झालेले आहे. तर के सागरचं पब्लिकेशन आहे, पब्लिकेशनचे पुस्तक आहे. TET पेपर 1साठीचं आहे हे, पेपर 2साठीचं पण आहे. तुम्हाला हे ऑनलाईन पण मिळेल आणि स्टोअरमध्ये जाऊन मिळेल. पण मी स्टोअरमधून जाऊन घेण्याचं रेकमेंड करेल, कारण ऑनलाईन शक्यतो हे मिळणार नाही. ॲमेझॉनवरती असेल वाटतं, पण फ्लिपकार्ट असेल, मला मिळालं नाही फ्लिपकार्टवरती. आमच्याकडे ॲमेझॉनचं पार्सल येत नाही, त्याच्यामुळे मी मागवलं नाही. तर ॲमेझॉनवर आहे हे. तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला नक्कीच लिंक शेअर करेल. हे खरंच खूप उपयोगाचं आहे, कारण मी हे आणल्यापासून बघते, मी हे सोडवते, सॉल्व्ह करते, कारण ह्याच्यामध्ये खूप क्वेश्चन आहे. 2013 ते 2021पर्यंत ह्याच्यामध्ये क्वेश्चन आहे अनादर. कारण हे खूप प्रत्येक एक्सप्लेन आहे, प्रत्येक प्रश्न ह्याच्यामध्ये दिलेला आहे. कसं उत्तर त्याचं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. गणिताचे प्रश्न असतील ते पण शॉर्टकटमध्ये आणि डीपमध्ये पण एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तुम्ही ना असा अभ्यास करता, तसं तुम्ही अभ्यास करताना तसं तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करणं पण महत्त्वाचं आहे, किंवा कुठले पेपर नवीन सोडवले ते पण तुम्हाला उपयोगाला. त्याच्यामुळे हे पण पुस्तक अशा प्रकारे क्वेश्चन बँक पण घेऊ शकतो, पण हे पुस्तक घ्या, हे नक्की उपयोगाचं आहे. के सागर पब्लिकेशनचे मिळून जाईल जवळ. आता TETसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र कुणाकुणाला आवड जातं मी सांगा. मला तर खूप आवडतं. ते मी इग्नाईटचं घेतलेलं आहे. इग्नाईटच्या त्यांच्या स्वतःच्या वेबसाईट आहे, तिथून किंवा त्यांच्या ॲप आहेत, पण तुम्ही घेऊ शकता. पण मी हे आमच्या जवळच्या स्टोअरमधून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावर एक मिनिट का, ह्याच्यामध्ये प्रत्येक घटक आहे ते डिटेलमध्ये शिकवलेले आहेत आणि त्याच्यावरचे क्वेश्चन पण तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहेत, बघू शकता. हे इग्नाईटचंच आहे. इग्नाईटचे खूप महत्त्वाचे आहेत. आता तुम्ही यांना बघितलं असेल, इथे बघू शकता यांचे मनोगत आहेत. तर हे विजय कल्याणराव शेळके असतील, यांचं यूट्यूबवर तुम्ही लेक्चर पाहत असाल. त्याचबरोबर त्यांचे स्टुडंट आहेत, त्यांच्याकडून पण इथे त्यांनी घेतलेले आहे ओपिनियन, फीडबॅक त्यांनी लिहिलेला आहे. तर इथे प्रत्येक घटकाची नोट्स आहेत, किंवा तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये नोट्स आहेत आणि क्वेश्चन्स आहेत. इग्नाईटचे पुस्तक किंवा सगळं खूप चांगलं आहे. नक्की घ्या तुम्ही. मी हे सांगेल बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रासाठी, कारण मला खूप अवघड गेलं होतं मागच्या वेळेस बालमानसशास्त्र. पण ह्यावेळेस मी हे जसं आणलं आहे तेव्हापासून अभ्यास करत, तसं मला कुठे ना कुठे मागच्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करते, तर मला हे उपयोगाला येतं. नक्की तुम्ही हे घ्या, खूप चांगलं आहे. त्यानंतर हे क्लुप्त्या आणि सूत्रे. मी हे सांगेन की माझ्याकडे होतं, लहान असताना माझ्याकडे हे पुस्तक होतं. मी ज्या स्कॉलरशिपची आणि ह्याची तयारी करायची, माझ्या मैत्रिणीकडे होतं, माझ्याकडे नव्हतं. पण आता तिच्याकडे पण ते पुस्तक नाही राहिलेलं, तिच्याकडून कुठे हरवलं. त्याच्यामुळे मी हे घेऊन आलेले आहे आणि मला 2-3 जणांनी पण हे रेकमेंड केलं की हे पुस्तक घे. हे खूप चांगलं पुस्तक आहे. MPSCची तयारी करत असेल किंवा UPSC स्टाफ सिलेक्शनची तयारी करत असेल, किंवा काही जण इंजिनियर असतील, ते नगर परिषदेची तयारी करत असतात, नगरपालिकेच्या परीक्षा, त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. आणि हे आता TETसाठी तर खूप चांगलं आहे, किंवा लहान मुलांसाठी स्कॉलरशिप नवोदयसाठी पण हे चांगलं. हे नक्की घ्यायचे. इथले प्रकाशनचं आहे, जवळ त्या स्टोअरमध्ये मिळून जाईल किंवा ऑनलाईन पण मिळून जाईल. तुम्हाला ऑनलाईन हवं असेल तर मी तुम्हाला लिंक कसं टाईप करा, तुम्हाला नक्की लिंक देईन. आणि हे शेवटचं पुस्तक TETसाठीचं आहे, कारण TETवर जास्त फोकस करतात. आता TETचीच परीक्षा आली आणि खूप जण TETला बसतात. ह्यावरच नक्की पास व्हा, हेच माझे बेस्ट विशेष आहे तुमच्यासाठी. हे पण इग्नाईटचंच आहे. इग्नाईटचे प्रत्येक पुस्तक खूप छान असतात. तर हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या. 1ली ते 5वीपर्यंतचे पेपर 1चं, पेपर 2चं पण मिळून जाईल. मी पेपर 1ची तयारी करते. आता इथे बघा, प्रत्येक घटक खूप छान असा डिटेलमध्ये शिकवलेला आहे. यांनी नोट्स दिलेले आहेत, मराठी आहे प्रत्येक विषयाच्या. आणि लगेच इथे
सराव 30 प्रश्न प्रत्येक घटकाचे यांनी घेतलेले आहे आणि खाली उत्तरं पण दिलेली आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लगेच घटकाचा अभ्यास केला की लगेच प्रश्न तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केले तर तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास कुठपर्यंत. तर अशा प्रकारे हे TETचे असतील किंवा सरळ सेवा परीक्षा असतील त्याची बुक लिस्ट आहे. तुम्हाला ह्यातलं कोणतं हवं असेल तर तुम्ही घ्या. नक्कीच तुम्हाला जवळच तुमच्या स्टोअरमध्ये मिळून जाईल किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला आजकाल पुस्तकं मिळून जाईल. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व तुमचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत किंवा तुमच्या नातेवाईकांमधले आहेत जे याची स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.